स्टार्टअप्सची दुनिया बाहेरून बघायला किती आकर्षक वाटते नाही का? पण यशाच्या प्रत्येक चकचकीत कथेमागे एक अशी किंमत दडलेली असते जी सहसा कोणाला दिसत नाही. आज आपण याच अदृश्य ओझ्याबद्दल बोलणार आहोत, जे स्टार्टअप संस्थापकांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या रूपात चुकवावं लागतं. हे बघा, बाहेरून दिसणारं चित्र आणि आतलं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. एकीकडे आपण युनिकॉर्न कंपन्या, करोडोंच्या फंडिंगच्या बातम्या वाचतो, पण त्याच पडद्यामागे संस्थापकांच्या मनात प्रचंड चिंता, झोपेशिवाय गेलेल्या रात्री आणि अपयशी ठरण्याची भीती दाटलेली असते. ही दोन जगं पूर्णपणे वेगळी आहेत. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. आपण ज्याला हसल कल्चर म्हणतो, म्हणजे सतत धावपळ करणं, संघर्ष करणं, ते खरंच प्रगतीसाठी गरजेचं आहे की यामुळे आपण नवनिर्मिती करणाऱ्या त्या मेंदूला सातून पोखरतोय? चला याचाच शोध घेऊया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, धडपडीचा भ्रम. स्टार्टअप विश्वात एक अशी आकर्षक कहाणी सांगितली जाते की सतत काम करणं, झोप विसरणं हेच यशाचं गमक आहे. पण या कथेमागची खरी किंमत काय आहे आणि ती कोण चुकवतोय? स्टार्टअप जगात कमी झोपणं आणि 24 तास कामात असणं हे जणू काही बॅज ऑफ ऑनर आहे, म्हणजे सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. पण हा सन्मान मिळवण्याच्या नादात शरीर आणि मन यांचं काय होतं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रचंड दडपण. संस्थापकांवर हे जे ओझं येतं, हा दबाव येतो, तो नेमका येतो तरी कुठून? याची कारणं आपल्याला वरवर दिसतात तितकी साधी नाहीत. तर मुद्दा असा आहे की हा दबाव चारी बाजूंनी येतो. एकीकडे गुंतवणूकदारांना झटपट निकाल हवे असतात, दुसरीकडे तुमच्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य तुमच्या प्रत्येक निर्णयावर अवलंबून असतं. स्वतःच्याही काही महत्वाकांक्षा असतात, आणि या सगळ्यावर कडी म्हणजे जर मी फेल झालो तर, ही सततची भीती. आणि ह्या सगळ्या दबावाचा थेट परिणाम काय होतो माहीत आहे? एकाकीपणा. कंपनीचा चेहरा म्हणून संस्थापकांना सतत एक कणखरपणाचा मुखोटा घालून वावरावं लागतं. ते आपली भीती, आपल्या शंका कोणाकडेच बोलून दाखवू शकत नाहीत, अगदी आपल्या जवळच्या टीमसमोर सुद्धा नाही. आणि मग येतो तिसरा टप्पा, बर्नआउट, म्हणजेच एक मूक महामारी. हा जो सततचा तणाव आणि एकाकीपणा आहे, तो शेवटी बर्नआउटला जन्म देतो. याला मूक महामारी का म्हणतात? कारण याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही, पण स्टार्टअप जगात ती वणव्यासारखी पसरलेली आहे. बरं, मग बर्नआउट म्हणजे नेमकं काय? ही फक्त शारीरिक दमणूक नाही, ही एक भावनिक, शारीरिक आणि मानसिक थकव्याची अशी अवस्था आहे जी दीर्घकाळच्या तणावातून येते. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि सर्जनशीलतेवर होतो, ज्या स्टार्टअपसाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे काही मोजक्या लोकांसोबत होत नाहीये. आकडेवारी तर धक्कादायक आहे. एका सर्वेक्षणानुसार तब्बल 72% संस्थापकांनी चिंता किंवा निराशासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवल्या आहेत. म्हणजे ही वैयक्तिक नाही, तर एक सामूहिक समस्या बनली आहे. जरा विचार करा, जेव्हा आपला मेंदू सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो, सतत तणावाखाली असतो, तेव्हा तो शांतपणे दूरदृष्टीने निर्णय कसे घेऊ शकेल? आणि नवनिर्मिती, जी कोणत्याही स्टार्टअपची आत्मा आहे, ती तर अशा वातावरणात गुदमरून जाते. आता बघूया चौथा भाग, दूरगामी परिणाम. संस्थापकाचा मानसिक संघर्ष हा फक्त त्याच्यापुरता मर्यादित राहत नाही. त्याचे पडसाद संपूर्ण कंपनीवर अगदी डॉमिनो इफेक्टसारखे उमटतात. चला पाहूया हे चक्र कसं काम करतं. हे चक्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवात होते संस्थापकाच्या मानसिक तणावातून. ह्या तणावामुळे चुकीचे किंवा घाईगडबडीत निर्णय घेतले जातात. याचा परिणाम टीमच्या मनोधैर्यावर होतो, वातावरण बिघडतं आणि अखेरीस व्यवसायाची वाढ खुंटते किंवा तो अयशस्वी ठरतो. विचार करा, एक स्टार्टअप म्हणजे एकावर एक रचलेल्या ठोकळ्यांसारखा आहे, आणि संस्थापकाचं मानसिक आरोग्य हा त्या रचनेचा पाया आहे. जेव्हा तोच पाया डळमळीत होतो, तेव्हा अविचारी निर्णय, बाजारातल्या बदलांकडे दुर्लक्ष, खराब टीम कल्चर हे सगळे ठोकळे ढासळू लागतात आणि अख्खी इमारत कोसळण्याचा धोका निर्माण होतो. ठीक आहे, तर मग ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या दृष्टिकोनात, आपल्या विचारांमध्ये मुळापासून बदल घडवावा लागेल. चला आता समस्येऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करूया. इथेच तो खरा बदल घडवायचा आहे. मानसिक आरोग्याला एक अडचण किंवा कमजोरी समजण्याची जुनी मानसिकता आता बदलायला हवी. त्याऐवजी मानसिक आरोग्य हे एक धोरणात्मक शस्त्र आहे, एक ताकद आहे. ही नवीन मानसिकता स्वीकारायला हवी, कारण एक निरोगी संस्थापकच एक निरोगी कंपनी घडवू शकतो. मग संस्थापक स्वतःसाठी काय करू शकतात? सुरुवात स्वतःपासूनच होते. पहिलं म्हणजे काम आणि खाजगी आयुष्य यात स्पष्ट सीमा आखणं. दुसरं, मदत मागणं.
मदत मागणं हे कमजोरीचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे. आणि हो, नियमित व्यायाम, ध्यान यांसारख्या गोष्टींना प्राधान्य देणं, कारण शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहील. आणि चांगली गोष्ट म्हणजे आता एकूणच स्टार्टअपच्या वातावरणात हळूहळू बदल घडतोय. खास करून उद्योजकांसाठीच तयार केलेले सपोर्ट ग्रुप्स, कोचेस आणि समुपदेशक आता उपलब्ध होत आहेत. ह्या संसाधनांचा फायदा घेणं म्हणजे एकट्याने लढण्याऐवजी इतरांच्या मदतीने पुढे जाणं. आणि शेवटी हा विचार मनात पक्का बसवायला हवा की आपलं मानसिक आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याला प्राधान्य देणं म्हणजे कमजोरी नव्हे, तर आपल्या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशासाठी उचललेलं एक धोरणात्मक पाऊल आहे. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न. ही जी धडपड आहे, ही जी ग्राइंब आहे, ती खरंच नवनिर्मिती घडवत आहे की नवनिर्मिती करणाऱ्यांनाच आतून संपवत आहे? कारण खरी इनोव्हेशन थकलेल्या शरीरातून नाही तर ताज्या आणि निरोगी मनातून जन्माला येते. यावर विचार नक्की करा.